आज संडे, काय करायचं? चला बाहेर जायचं कुठे? कुठे? एक मित्र सांगत होता मुरथलला जाऊ शकतो आपण, तिथलं पराठे फेमस आहे. चले? अमरीक सुखदेव. ओके, याची रेटिंग्स काय आहे? रेटिंग इथे आहे बघ. 4.2 ची रेटिंग आहे आणि खूप लोकांना लेट्स गो. हा आमचा एपिसोड 1 आहे, ज्यात आम्ही गुगल्सचे रेटिंग्स आणि रिव्ह्यूज चेक करून ती जागा एक्सप्लोअर करणार आहे. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय मुरथलला जायला. आणि आज संडे असल्यामुळे काहीच गर्दी नाही, रोडला मस्त वाटतंय, रश नाही, ट्रॅफिक नाही. मल्हारने गाणं म्हणून बरंच आम्हाला एंटरटेन केलं आणि आम्ही निम्मा रस्ता क्रॉस केला आहे. तर आम्ही पोहोचलोय मुरथलमध्ये. इथे खूप सारे ढाबे आहेत वेगळे. असं म्हटलं जातं की इथल्या पाण्यामध्ये एक वेगळं टेस्ट आहे, ज्याने इथलं जेवण जे आहे ते खूप छान बनतं आणि त्यामुळे इथले ढाबे खूप फेमस आहे, इथले पराठे खूप फेमस आहे. आम्ही आलोय इथले अमरीक सुखदेव या ढाब्याला. एंट्रन्सलाच इतक्या सुंदर बॅग्सचं कलेक्शन आहे आणि एका साईडला परफ्यूम आहेत. बापरे, वाटतच नाही की मी ढाब्याच्या आत आलेली आहे. इथली गर्दी बघू शकता तुम्ही, प्रचंड गर्दी होती. आम्हाला टेबलसाठी बराच वेळ थांबावा लागला होता. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की इथे पराठे फेमस आहेत, तर तसंच आम्ही पराठे ऑर्डर केले. एक पनीर पराठा, एक मिक्स व्हेज आणि एक आलू पराठा. आमचे पराठे आले आणि तुम्ही बघू शकता त्याच्यासोबत केवढं मक्खन दिलेलं आहे त्यांनी. ही पंजाबची, दिल्लीवर पंजाबी कल्चरचा प्रभाव असल्यामुळेही म्हणू शकतो. इथला चहा सुद्धा पाणी पितो तेवढ्याच ग्लासभर क्वांटिटीमध्ये देतात. ब्रंच केल्यानंतर इथले बाकीचे दुकान आम्ही एक्सप्लोअर केले, पण इथे काही खूप एवढं खास नाही वाटलं. एक पानचं शॉप होतं, तिथेच गेलो आम्ही. आणि इथे बघू शकतात इंटरनॅशनल चॉकलेट्स पण अवेलेबल आहेत. मला ड्युटी फ्रीची आठवण झाली. त्यानंतर आम्ही गेलो प्ले स्टेशनला. इथे खूप छान छान अशी खेळणे होती. सगळं पहिले आम्ही एक्सप्लोअर केलं. श्लोकने रेसिंग कार चूज केली, मल्हारने हंटिंगचा गेम घेतला आणि सोबत मग आम्हीही लगे हात खेळून घेतलं. इथलं जेवण रिझनेबल रेट्समध्ये आहे, पण गुगलचे रिव्ह्यूज हे जरा एक्झॅजरेटेड वाटले. बाकी आम्ही भटकंतीला फॉलो करा.